अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जवळपास सगळ्यांचेच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू झालं असेल किंवा ज्यांना जी सेवा करायची असेल बावन्नीची किंवा स्तोत्राची त्या सगळ्या सेवा प्रत्येकाच्या सुरू झाल्या असतील. माझं देखील पारायणाची सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमा हा आपल्यासाठी अतिशय खास दिवस आहे, आपल्यासाठी सुवर्ण संधीच आहे. कारण की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकतो किंवा महाराजांची सेवा जशा पद्धतीने आपल्याला करायची आहे त्या पद्धतीने आपण महाराजांच्या चरणाची सेवाही अर्पण करू शकतो. परंतु आता ज्यांचे पारायण सुरू झाले आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे की पारायणाची सुरुवात झाली आहे. परंतु जे काही आहेत, समजा आता लेडीज असतील किंवा जेंट्स असतील जे सकाळी 9 वाजता घराच्या बाहेर पडतात आणि संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी 7-8 वाजता घरी येत असतील, मग त्यांनी काय करावं? म्हणजे हाऊसवाईफ असेल तर ती घरी बसून वेळ आहे म्हणून मग कधी तिच्या मनामध्ये वाटलं तेव्हा ती वाचू शकते, ग्रंथाचं पठण करू शकते किंवा अन्य देखील सेवा करू शकते. परंतु जे जॉब करतात, मग ती फिमेल असो किंवा मेल असो, त्यांची इच्छा असून देखील मग महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण होऊ शकत नाही किंवा सेवा काही घडत नाही. तर यावरती एक सर्वात उत्तम उपाय असा आहे, पारायण करणं होणार नाही त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही नामस्मरण करू शकता. तुमच्याकडून माळी जरी घेणं होत नसेल देवघरासमोर बसून, तरी सुद्धा तुम्ही चालता बोलता ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही असाल तिथे तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे, नामस्मरणामध्ये खरंच एवढी जादू आहे की जी काही आपल्यातली निगेटिव्हिटी आहे ती सगळी काही दूर होऊन पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होते. आता अनेकांचे असे प्रश्न असतात की खूप वर्ष झाली मी सेवा करत आहे, पारायण करत आहे, नामस्मरण करत आहे, परंतु मला अजून काहीच अनुभव आला नाही. तर एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या की ज्याचे त्याचे प्रत्येकाचे भोग असतात. आपण एखाद्या अडचणीमध्ये फसलो आहोत किंवा काही प्रॉब्लेम आपल्यासमोर येऊन उभा राहिला आहे, तेव्हा आपले जवळचे आपल्याला मदत करतात किंवा अन्य कोणीतरी येऊन आपल्याला मदत करते. तर ही सगळी बुद्धी त्यांना कोण देते? ही सगळी बुद्धी त्यांना महाराजच देत असतात. त्यामुळे नामस्मरण तुम्ही एक वेळ जरी श्री गजानन महाराजांचं नाव घेतलं, तुम्ही एक वेळ जरी गणगण गणात बोलते असं तुम्ही नाव घेतलं किंवा तुम्ही एक वेळ जरी गजानन महाराज असं जरी आर्त हाक महाराजांना मानली, तरीसुद्धा तुमचं ते एक वेळ घेतलेलं जे नामस्मरण आहे, जे नाम आहे, ते कधीही वाया जाणार नाही. आणि गुरुपौर्णिमा आहे, खूप सुंदर छान आपल्यासमोर औचित्य साधून एक योग आला आहे. त्यामुळे तुम्ही हा जो योग आहे, ही सुवर्ण संधी आहे, ही अशीच वाया घालू नका. भौतिक सुखापेक्षाही आपल्याला आंतरिक सुख जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या आंतरिक सुखाकडे बघण्याचा प्रयत्न करा. भोग हे कुणाला चुकलेलं नाही, प्रारब्ध हे कधीही कुणाला चुकलेलं नाही. भगवंताचं एवढंच म्हणणं आहे की तुझ्या कर्माच्या आड मी कधीही येत नाही. भगवंताने परंतु आपल्यासाठी एक नियोजन करून ठेवलं आहे की भगवंत जरी आपल्या कर्माच्या आड येत नसेल तरीसुद्धा भगवंताने त्यासाठी पण आपल्याला एक जॅकपॉट दिलेला आहे. तो म्हणजे तो जॅकपॉट म्हणजेच नामस्मरण आहे. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे. भगवंताच्या पेक्षाही भगवंताचं नाम हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य तेवढं महाराजांचं नामस्मरण करा. मी तुमच्यासोबत एक पूर्वी व्हिडिओ देखील शेअर केला होता की तुम्ही लिखित नामजप देखील करू शकता. तुमच्याकडून लिखित नामजप जरी होऊ शकत नसला तरी सुद्धा तुम्ही चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि नामस्मरण करण्याला कसलेही नियम नाहीत. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असो तुम्ही नामस्मरण करू शकता. चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करू शकता. अजून मला एका गोष्टीचं इथं उत्तर द्यायचं आहे की मला अशा कमेंट येतात की नॉनव्हेज खायला चालते का? तर जेव्हा तुम्ही कुठली सेवा करत आहात, भगवंताची सेवा करत आहात, तुम्ही पारायण करत आहात, मग तुम्ही संकल्प घेतलेला असो किंवा तुम्ही संकल्प घेतलेला नसो, परंतु नॉनव्हेज हे वर्जच आहे. आपल्या शास्त्रामध्ये नॉनव्हेज हे निषेध सांगितलं आहे. जेव्हा आपण नॉनव्हेज असो किंवा नॉनव्हेज असो किंवा ड्रिंक्स असो, ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रामध्ये वर्ज सांगितल्या आहेत. परंतु तरीसुद्धा आता कुणाला खाल्ल्याशिवाय जमत नाही, तर मग हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे की काय करायचं आहे. परंतु तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये असो, समजा कधी तुम्ही ड्रिंक जरी केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. आपण जसं आहोत तसं आपण भगवंताच्या समोर जावं, भगवंताला सांगावं की मी जसा आहे तसं तू मला एक्सेप्ट कर. आणि ते करतात. हळूहळू ह्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावरती येतो, आपण अध्यात्म करायला सुरुवात करतो, तेव्हा हे जे काही वाईट व्यसन आहेत ते हळूहळू दूर व्हायला नक्कीच मदत होते आणि एक दिवस ते पूर्णपणे बंद होतात. त्यामुळे भगवंताच्या चरणाशी शरण जावं, भगवंताचं नामस्मरण करावं. तुमची जर का खरंच इच्छा असेल की जीवनामध्ये आपल्याला परमानंदाची प्राप्ती व्हावी, जीवन हे अतिशय सुखावं व्हावं, तर महाराजांना एवढीच एक प्रार्थना करा की महाराज, मी जसा आहे तसा तुम्ही माझा स्वीकार करा. मी तुमच्या चरणाशी शरणागत आहे. तुम्ही महाराजांना संपूर्णपणे शरण जा. महाराजांना संपूर्णपणे स्वतःला समर्पित करून द्या. तुमच्यातले जे काही वाईट गुणदोष असतील किंवा वाईट जे काही व्यसन असतील ते नक्कीच दूर व्हायला मदत होईल. त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा
आणि तुम्ही जर का पारायण करत असाल तर घरामध्ये नॉनव्हेज बनवणं किंवा खाणं हे सगळं काही म्हणजे शास्त्रामध्ये निषेध सांगितलं आहे. म्हणूनच मी सांगत आहे की ते चालणार नाही. तुम्ही जर का पारायण करत असाल तर, कारण आपली 21 दिवसाची सेवा आहे किंवा 7 दिवसाची सेवा आहे किंवा 5 दिवसाची 3 दिवसाची तुम्ही जी काही सेवा करत असाल त्यामध्ये पारायण करत असताना तरी नॉनव्हेज हे वर्चस्व राहणार आहे. नॉनव्हेज हे चालणार नाही. त्यामुळे शक्य तेवढं तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा आणि मग बाकी तुमची मर्जी. म्हणजे आता हे प्रत्येकाचा विषय आहे की काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही, परंतु मला कमेंट आली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बोलता उठता बसता नामस्मरण करण्याची सवय लावा. नामस्मरणामध्ये एवढी जादू आहे, एवढी शक्ती आहे. तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत नामस्मरण करून बघा. तुम्हाला स्वतःला कळेल की श्री गजानन महाराजांचं नामस्मरण केल्यामुळे किंवा तुम्हाला अन्य कुठल्याही देवतांचं, तुमचे जे इष्ट देवत असतील, आराध्य देवत असतील, तुमचे प्रिय देवत असतील, त्यांचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. परंतु नामस्मरणामध्ये खरंच एक जादू आहे. नामस्मरण हे सगळ्या गोष्टीवरचं औषध आहे. म्हणजे तुमच्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीवरचं औषध आहे. म्हणजे आता तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी ह्या निर्माण होतात. तर नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की ते जे काही अडचणी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या ॲटोमॅटिकली दूर होतील. म्हणजे तुमची वाचाशुद्धी देखील व्हायला सुरुवात होईल. जेवढा आपला नामजप जास्त वाढेल, जेवढी आपली भगवंतावरची भक्ती जास्त वाढेल, आपली सेवा जास्त वाढेल, तेवढं तुम्ही बघाल की हळूहळू तुम्हाला अनुभूती, प्रचिती यायला सुरुवात होईल की आपली वाचाशुद्धी देखील होते. म्हणजे आपण जे बोलतो तेच व्हायला लागते किंवा आपण जो विचार करतो त्याच गोष्टी घडायला लागतात आणि विदिन सेकंद किंवा विदिन एका तासामध्ये या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट येतो. तुम्ही करून बघा. जेवढी तुम्ही महाराजांच्या चरणाशी सेवा कराल, जेवढे तुम्ही समर्पित होऊन महाराजांच्या चरणाशी सेवा कराल, त्या गोष्टीचा तुम्हाला हळूहळू अनुभव येत जाईल. आणि जेव्हा का एकदा नामाची गोडी आपल्याला लागली, महाराजांच्या नावाची जर का आपल्याला गोडी लागली, तर हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला निरर्थक वाटायला लागतील. म्हणजे कधी कधी असं होतं ना की कुठली तरी एकदम छोटीशी गोष्ट असते, त्या गोष्टीमुळे आपण स्वतःला इतकी आपली चिडचिड होते, त्या गोष्टीमध्ये आपण इतका त्रागा करतो. तर हळूहळू तुम्हाला समजायला लागेल की ह्या ज्या काही भौतिक गोष्टी आहेत ह्या निरर्थक आहे. म्हणजे या गोष्टीला काही अर्थच नाही, ह्या होपलेस गोष्टी आहेत. आणि महाराज भगवंत हाच एक सर्वोच्च जे खरं आपण जीवनामध्ये म्हणतो तो परम सत्य जे आहे ते फक्त भगवंत आहे. या गोष्टीचा तुम्हाला अनुभूती, प्रचिती नक्कीच यायला लागेल. आणि जेवढा जास्त आपण नामजप करू तेवढं जास्त आपलं अंतःकरण शुद्ध होते, आपली वाचा शुद्धी होते, आपल्यातली जी काही मलिनता आहे ती दूर व्हायला सुरुवात होते. आणि आपण जे काही कार्य करत असो, म्हणजे ते घरी असो किंवा ऑफिसमध्ये असो, कुठलंही कार्य, कुठलंही काम तुम्हाला जे अवघड वाटत असेल ते हळूहळू एका साध्या सोप्या गोष्टीत परावर्तित व्हायला नक्कीच मदत होते. मानू किंवा न मानू, परंतु एक शक्ती आहे, जी शक्ती सगळं काही ब्रह्मांड चालवते, जी शक्ती सगळ्यांना सांभाळते. तर ही जी शक्ती आहे ही आपल्याला सांभाळणार नाही का? जो ब्रह्मांड नायक आहे तो आपल्याला सांभाळणार नाही का? एक वेळ आपण आपल्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी विचारून बघायला हवं की महाराज जर का एवढं सगळं सांभाळत असतील तर मग आपल्याला सांभाळणार नाहीत का? आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपला त्रागा होतो, आपली चिडचिड होते, त्या गोष्टीतून आपण महाराजांच्या चरणाशी भक्ती करूनच आपण बाहेर पडू शकतो. आपण सुख नेहमी करता बाहेरच्या जगामध्ये शोधत असतो. म्हणजे कुणीतरी येईल, मला मदत करेल, आपण याला सांगतो, त्याला सांगतो, परंतु ते काहीच खरं नाही. म्हणजे आपण किती जरी कुणा व्यक्तीला सांगितलं किंवा आपण कुणाला जरी सांगितलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतच नाही. जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी शरणागती पत्करतो, त्यांना समर्पित होतो, त्यांना आपण आर्त हाक मारतो, तेव्हा महाराजांचं नियोजन असं असते की कुणीतरी व्यक्तीच्या स्वरूपामध्ये किंवा कुणाच्या तरी स्वरूपामध्ये आपल्याला महाराज दृष्टांत देत असतात. आपल्याला ती मदत महाराज पोहोचवत असतात आणि त्यामुळेच आपल्याला जी काही मदत आहे ती मिळते. म्हणण्याने काहीच होत नाही. महाराजांचं नियोजनच असं असते की आपल्यापर्यंत ती मदत पोहोचावी. आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात ते फक्त नामस्मरणामुळे किंवा महाराजांची भक्ती केल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला जर का खरंच वेळ नसेल पारायण करायला, तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जेव्हा वाटेल, तुमची इच्छा होईल, त्या दिवसापासून, त्या क्षणापासून श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करायला नक्की सुरुवात करा. चालता बोलता उठता बसता नामस्मरण करा आणि बघा की नामस्मरणामध्ये किती जादू आहे, भगवंताच्या नावामध्ये किती जादू आहे. आपल्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच चुटकीसरशी दूर व्हायला मदत होतील. श्री गजानन महाराजांच्या कृपेने ह्या सगळ्या काही गोष्टी शक्य आहेत. तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला श्री गजानन महाराजांची अनुभूती, प्रचिती येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.